हॅलो. हो हो मी इकडे डोकं करतो तिकडं. उशी नको का आणखी? माणसं येणार आहेत आपल्याकडे. काय बोलतो माहितीये माहितीये ना मला, म्हणून तर घर कसं चकाचक करून ठेवलंय मी. जावयावर इम्प्रेशन मारण्यासाठी वाटेल ते बोलू नकोस. काय दुपारी झोपला होतास तेव्हा मी आवरत होतो सगळं. मग हो मग नाही वसंता, तो आज सकाळपासूनच काम करतोय बरं का. वा वा मातोश्री, आज आपण वेळात वेळ काढून माझी बाजू घेतली त्याबद्दल मनापासून धन्यवाद बरं का. काका बाबा मी काही मदत करू का? म्हणजे काही काम असतील तर मला सांगा. नाही नाही काय. तुम्ही दोघांनी ना शांतपणे इथे बसून राहायचंय. पार्टी कोणासाठी आहे? स्वानंदीची यारी वाटतं. बघ बघ सावकाश जा. आणि मस्त. नमस्कार. यस नील या. अरे राहू दे. मला हवी का काही? माधवराव या. अरे हे इंद्रनील. हो बसा बसा. अंजली. अगं अनिता, अंजली आलो आलो या. ओटीची तयारी करत होतो. माधवराव आज तुम्ही आलात ते फार बरं झालं. आपल्याला निवांतपणे गप्पा मारायला मिळतच नाहीत कधी. कायम बायकांच्या समारंभात भेटतो आपण. आज मात्र आनंदाचा दिवस आहे. संपदा तिच्या सासरी चालली आहे. हेच स्वानंदी, नील स्वानंदीशी बोललं तर चालेल ना? हो हो बोल ना. मी पण. इंद्रनी, तुला बोलायचंय ना संपदाशी? हा हा. काय झालं? माझं परत काही चुकलं का? ऍक्च्युली आय एम हॅपी फॉर यू. फॉर बोथ ऑफ यू. महेश आणि संपदा तुम्हा दोघांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. म्हणजे तुझा राग गेलाय ना आता? हो हो गेलाय. मी तुला म्हटलं होतं ना, यांचा राग फार काळ नाही टिकणार. तो इंद्रनीलने दिलेला चेक कुठे ठेवला तुम्ही? तो वच्छी मावशींचा चेक ना, तो ठेवला ना कपाटात. तो चेक वच्छी मावशींचा आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? हो अगं, वच्छी मावशींना द्यायला चेक दिलाय तो इंद्रनीलने आपल्याला. आधी नाही डोक्यातनं काढून टाका तुम्ही. त्या चेकवर नाव लिहिले का इंद्रनीलने? नाही म्हणजे म्हणजे काय? म्हणजे त्या चेकवर मी माझं नाव लिहिणार. काही गरज नाहीये वच्छी मावशींना तो चेक देण्याची. ऑलरेडी त्यांना 10 लाख देऊन झालेले आहेत. हे 1 लाख रुपये नाही न दिले तर काही फरक पडणार नाहीये. आणि असंही कोणी त्यांच्या मागे खाणार? नाही, कल्पना चांगली आहे तुझी, पण त्याच्यामुळे या घरात काय झालं नाही म्हणजे मिळवली. काही होणार नाहीये. लाखापेक्षा जास्त पैसे काढले ना तर इंद्रनील गोत्यात येईल आणि आपण लाख रुपयेच काढणार आहोत. या कानाचं त्या कानाला काही कळणार नाही. आनंदी घरातून जायचे दिवस जसे जसे जवळ येत आहेत तसे तसे माझ्या हातामध्ये लक्ष्मी खेळायला लागली. सत्य आहे. काय ग, पण ती स्वानंदी नक्की जाईल ना घरात ना? नाही, त्या दोघांकडे बघून असं वाटत नाहीये की इंद्रनील आणि तिच्यात काही भांडण असेल. नको वाटू दे. इंद्रनील काही माझ्या शब्दाबाहेर नाहीये. त्या दोघांमध्ये चुटकी सरशी भांडणं लावू शकते. कसं?
संपदाला हाताला धरून वच्छी मावशीला जसं नामोहरम केलं ना मी, तसंच फार त्रास दिला त्या वच्छी मावशीने. गेली एक त्याची कटकट कायमची. वच्छी मावशी, इथून पुढे या घरात तुम्ही पाऊल टाकणार नाही. इथून पुढे या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद आहेत. हा बघा, हा चेक तुम्ही हिला दिला होता का? तर आईला त्रास व्हावा म्हणून, आमच्यात भांडण व्हावी म्हणून? की तुम्ही स्वानंदीचं लग्न मोडायला हा चेक मला दिला. हे स्वानंदीचं लग्न मोडण्यासाठी नाही, तिचं लग्न वाचवण्यासाठी दिलेत मी. हो, पण हे फक्त तुम्हाला आणि मला माहितीये ना, घरच्यांना कुठे माहितीये. मी महेश बरोबर कायमची चालली आहे सासरी. तुमचा आशीर्वाद हवा. आम्हा दोघांनाही आशीर्वाद द्या. आमचा संसार सुखाचा हवा म्हणून. हो मावशी, अशा भाजी बघत का उभा राहिला? घ्यायची नाही का भाजी? हो मावशी, मला बोलतोय. हा, घ्यायचे ना. दे, अर्धा किलो आलं दे, पाव किलो मिरच्या दे आणि 100 ग्राम फरसबी आणि भेंडी दे. हो अच्छी मावशी, लक्ष कुठं आहे तुमचं? पाव किलो मिरच्या आणि 100 ग्राम भाजी? सांगितलं तेवढं करणार आहे बाबा. मनोहर, हा कशाला तोंड वाजवतो? दे लवकर. अहो मी काहीच बोललो नाही. मग कान वाजले का माझे? हो अच्छी मावशी, अहो मी बोलतोय बाळू. हो, त्याच्यावर कशाला चिडताय तुम्ही? अगं बाई, गोंधळ झाला बघ. कळच ना मला. म्हणून पाव किलो मिरच्या आणि 100 ग्राम भेंडी मागितली का? अगं बाई, असं बोलले मी? हो, असं बोलले मनोहर? सॉरी बाबा, सॉरी. ते उलट कर. हा, जे 100 ग्राम आलं आणि मिरच्या दे आणि पाव किलो भेंडी आणि अर्धा किलो हे दे, खरंच दे. द्या, तर जे भरून ठेव. मी आले. इकडे इकडे. मला सांग, काय खबरबात काय तुझ्या घरात? आमच्याकडे नवीन काहीच नाही. जुनीच नाटकं आणि जुनीच रडगाणं. ललिताचं जाऊ दे रे. नील काय म्हणतोय? असं आहे. हो, त्यांचं असं झालंय की आईचे पाय धुवून तीर्थ तेवढं ठेवलंय, बाकी पियाचं नील साहेबांनी. आमच्या बाई साहेबांनी घेतलाय देवीचा अवतार. तिच्या देवीच्या अवतारालाच फसतात रे तिची मुलं. आंधळा विश्वास ठेवतात तिच्यावर. तुला सांगू बाळू, वेळ बदलणार बघ. बाजी पलटणार. त्याचं नव्हतं होतं की नाही बघ. आणि जेव्हा मुलांचा विश्वास उडेल ना तिच्यावरून, पळता भुई थोडी होईल तिला. हो, असं काही होणार नाही हो वच्छी मावशी. मला तर त्यांच्या फार चांगल्या वागण्याची पण भीती वाटू लागली. फार चांगलं वागणं म्हणजे? हो, देशपांड्यांच्या घरून फोन आला होता ना, तेव्हा बाईसाहेब आमच्या इतक्या गोड बोलत होत्या की घरचे सगळे विसरून गेले. हो, सगळे फसले. आमची आई म्हणजे देवी, अशा पद्धतीने सगळे त्यांच्याकडे बघत होते. ज्या आता कोणावर तरी नेम धरणार आणि सोडणार बा. बाण कुठला सोडणार ते माहिती नाही, पण ती नेम माझ्या स्वानंदीवरच झाला माहितीये मला. खूप काळजी वाटते रे स्वानंदीची बाळू. मी चेक द्यायला गेले होते वच्छी मावशींकडे. आपल्या घरची सगळी परिस्थिती माहिती आहे त्यांना. मला वाटलं कदाचित आग्रह करायला लागेल रे मला चेक घेण्यासाठी. चेक घेतला त्यांनी. उगाच वच्छी मावशींचं नाव निघालं, सगळं मूड गेलाय माझा. तुझ्या आणि इंद्रनीलच्या मध्ये वच्छी मावशींचा विषय येतच राहणार. तो सहज नाही आला ना तर मी तो मुद्दाम काढणार.